हाय, मी आज माझ्या पद्धतीत बनवणार मटण रस्सा. चला आपण बनवायला सुरुवात करू. सर्वात आधी कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे. मग फ्राय करून घ्यायचं. फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. ते टाकल्यानंतर मटणला 5 मिनटं हळद मीठ लावून ठेवलं होतं, ते सुद्धा मी आता ॲड केलेलं आहे. ते टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा घाटी मसाला मी ॲड केलेला आहे. ते आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर 5 मिनटासाठी वाफेवर ठेवूया. 5 मिनटानंतर त्यामध्ये मी 1 तांब्याभर पाणी ओतलेलं आहे. पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आता त्याला आपण 4 ते 5 शिट्टी होऊन देऊया. इकडे आपण रस्सा बनवायची तयारी सुरू करूया. सर्वात आधी कढईमध्ये 2 पळी तेल ओतून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर कांदा, खोबरा, अद्रक लसूण याचं वाटणही मी टाकलेलं आहे. त्यानंतर 4 चमचा घाटी मसाला टाकून घ्यायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर आपण आता याला चांगल्यापणे मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये एव्हरेस्टचा मटण मसालासुद्धा ॲड करणार आहे. ते ॲड केल्यानंतर आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2 मिनटासाठी वाफेवर ठेवूया. वाफेवर ठेवून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये शिजलेलं मटण ॲड करणार आहोत. ॲड केल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया. आता मी इथे थोडेसे पीस उरले होते, मी ते सुद्धा ॲड केले आहे. ते ॲड केल्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर एक उकळी आल्यावरती मी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे. 2 मिनटं उकळी आणून द्यायची आहे. उकळी आणून झाल्यानंतर आपलं कालवण रेडी आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये